Hello friends, in the previous lecture we studied about the modern periodic table. आता परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधले काही इम्पॉर्टंट पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत ते तुम्हाला सांगते. म्हणजे त्यातला रचना कशा पद्धतीने झालेली आहे, ती कोणत्या आधारावर आहे, तो महत्त्वाचा मॉडर्न पिरियॉडिक लॉ. म्हणजे एलिमेंट्स आर अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे हे पहिला महत्त्वाचा मुद्दा की ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने या एलिमेंट्सची रचना झालेली आहे. त्यानंतर पुढच्या त्यामध्ये 18 ग्रुप्स आहेत, उभे कॉलम. त्यानंतर आडव्या 7 रोज आहे, त्याला आपण पिरियड्स म्हणतो. त्यानंतर त्यांचे 4 ब्लॉक्स SP, D अँड F ब्लॉक्स. त्यानंतर ॲक्टिनाइड आणि लॅन्थनाइड सिरीज, ते त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स आहे. त्यानंतर याच्यातल्या एलिमेंट्सची रचना जी साधारणतः पिरियड्स आणि ग्रुप जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनप्रमाणे त्यांचे तयार केलेले आहेत, ते पण याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. म्हणजे एकंदरीत जी रचना आहे पूर्ण पिरियॉडिक टेबलची ती तुमच्या लक्षात आली असेल आणि त्यासाठी तुम्ही ते मॉडर्न पिरियॉडिक टेबल समोर ठेवून त्यावरून रिव्हिजन करू शकतात. त्यानंतर त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते क्वेश्चन सॉल्व करू शकतात. या संदर्भात तुम्हाला काही अडचणी असेल तर जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटू तेव्हा आपण हे पुन्हा रिवाईज करू, तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल मी. त्यानंतर पुढचा भाग म्हणजे या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधले पिरियॉडिक ट्रेंड्स. आता पिरियॉडिक हा शब्द कशासाठी वापरला आहे आपण पाहिलं आहे की ठराविक प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या ठराविक अंतराने पुन्हा पुन्हा रिपीट होतात एलिमेंट्समध्ये आणि त्यावरून त्यांना पिरियॉडिक टेबल नाव दिले. मग आता पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणजे काय? When the properties of the elements in a period or a group of the modern periodic table are compared, certain regularity is observed in their variation and it is called the periodic trends in the modern periodic table. म्हणजे जेव्हा आपण ग्रुप्स आणि पिरियडमध्ये पाहतो त्यावेळेस ग्रुपमध्ये पाहताना वरून खाली टॉप टू बॉटम जाताना त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये काही रेग्युलर चेंजेस आपल्याला आढळून येतात. तसंच पिरियडमध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट जाताना आपल्याला काही त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये जे थोडेफार चेंज दिसतात, जे ग्रेडेशन दिसतं त्याच्यामध्ये, ते सगळं म्हणजेच ते पिरियॉडिक ट्रेंड्स. आणि आता ह्या पिरियॉडिक ट्रेंड्समध्ये आपल्याला काही 3 प्रॉपर्टीज एलिमेंट्सच्या पाहिजे आहेत. दॅट इज व्हॅलेन्सी, ॲटॉमिक साईज अँड मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. बाकीच्या ज्या आहेत प्रॉपर्टीज त्या तुम्हाला नंतरच्या स्टँडर्डमध्ये असेल. नाव फर्स्ट विल स्टार्ट फ्रॉम द व्हॅलेन्सी. आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ व्हॅलेन्सी दॅट यू हॅव स्टडीड इन प्रिव्हियस स्टँडर्ड अँड इट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ द ॲटम, दॅट इज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे व्हॅलेन्सी ज्याला आपण कंबायनिंग कॅपॅसिटी म्हणतो, ती कंबायनिंग कॅपॅसिटी जर आपण इलेक्ट्रॉनच्या संदर्भात त्याचं डेफिनेशन पाहिलं तर दॅट इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गिवन ऑर टेकन बाय ॲटम्स टू कंप्लीट इट्स ऑक्टेट स्टेट इज कॉल्ड ॲज द व्हॅलेन्सी ऑफ दॅट एलिमेंट. म्हणजे त्यांना त्यांचे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करावी लागते. समटाईम्स दे मे शेअर अल्सो. काही वेळेस त्या इलेक्ट्रॉनची शेअरिंग केली जाते. तर तो जो इलेक्ट्रॉन नंबर आहे दॅट इलेक्ट्रॉन नंबर इज कॉल्ड ॲज द व्हॅलेन्सी ऑफ दॅट एलिमेंट. फॉर एक्झाम्पल वी टेक द सोडियम. दिस सोडियम हॅज द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 281. So the outermost shell, that is valence shell,
contains one electron, and this one electron, it requires 7 electrons to complete its octet state. But the easy way is to give this one electron and completes its inner octet. मग सोडियम काय करतो, 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि म्हणून त्याची व्हॅलन्सी जी आहे ती 1 येते. सो लाईक मॅग्नेशियम, its electronic configuration is 2s2. It contains 2 electrons in the valence, that is outermost shell, and so it easily gives these 2 electrons to other atoms and completes its inner octet. So the valency of magnesium is 2. Now if we see like this, aluminum 2s3, so the valency is 3. Silicon 2s4, there are 4 electrons present in the outermost shell of the silicon. So it can take 4 electrons to complete octet, or it can give 4 electrons to complete its octet, and therefore the valency of silicon is 4. Now let us see about the phosphorus and sulfur and chlorine. Phosphorus has electronic configuration 2s5, so it requires 3 electrons to complete the octet state. So instead of giving 5 electrons, it accepts 3 electrons from the other atoms, other elements, and so the valency of phosphorus is 3. Sulfur has 6 electrons in the outermost shell, so its valency is 2. It takes 2 electrons to complete its octet state. Chlorine requires 1 electron only to complete its octet state, and so its valency is 1. Argon is a inert gas element. It has 2 electronic configuration as 2s8. That means octet is completed, and so it doesn't require any electron. So argon do not give any electron or accept any electron, and so the valency of argon is 0. So like this, if we see from left to right in the period, the valency of the elements goes on increasing from sodium up to silicon as 1, 2, 3, 4, and from silicon, phosphorus, sulfur, chlorine and argon, it is 3, 2, 1 and 0. So this is the periodic trait related to the valency in this. If we see the second period, also we can confirm from the second period also that from starting from left to right, the valency goes on increasing, and after that it is again goes on decreasing. That is 1, 2, 3, 4, and again 3, 2, 1 and 0. So you can find this another example also, another period from this periodic table. That means there is a regular trait in the valency of the elements in the period. Now we will see the valency in the group. Let us take the example of group 1, that is hydrogen, lithium, sodium, potassium, rubidium, cesium, francium, like this. In each case, you will see there is 1 electron in the outermost shell of the every atom in the group first. Hydrogen has electronic configuration 1, lithium has electronic configuration 2, 1, sodium 2s1, potassium 2s1. So like this, in all these elements in this group first, they have 1 electron in the outermost shell, that is valence shell, and so the valency of each element in this group first is 1. That means group valency is 1.
In the second period, see beryllium, magnesium, calcium, strontium, barium, radon, like this. You will see there are 2 electrons in the outermost shell of each element. Beryllium electronic configuration is 2 2, magnesium is 2 8 2, calcium is 2 8 8 2. So like this, there are 2 electrons in the outermost shell. The other inner shells are complete with their octet, and only outermost shell is incomplete, but in the group they have the same number of electrons in the outermost shell. So the valency of the group 2 is 2. So if we see like this in any group, let us take example of halogens. Fluorine has electronic configuration 2 7, chlorine 2 8 7. So like this, there are 7 electrons in the outermost shell of the halogen elements, and therefore the group valency of these halogens, that is 17 group, is 1. Then again see the 18 group, which is of inert gases. All these octet of these element is completed. There are 8 electrons in the outermost shell except helium. Helium has 2 electrons because it has only one shell and the capacity of the first shell is 2. So its a duplet is completed, and other elements, they contains 8 electron in their outermost shell. So they do not give or accept any electron, and therefore the group valency of this 18 group is 0. So we can see that in the period the valency first starts increases from left to right, again decreases up to right side. But in the group the valency is same in each group. You can check it with the help of the modern periodic table and see the valency of this each group is same.